सकाळी आमचा कावळा आलेला आणि त्याने आवाज द्यायला सुरुवात केली. मग त्याला फरसाण खायला दिलं. त्यानंतर मग तो गेला. ते खाऊन झाल्याच्यानंतर आता मी इथे आले. बाथरूम आज मला क्लिनिंग करायचं होतं. यामध्ये 1-1.5 तास जातोच. त्यामुळे मग म्हटलं आधी हार्पिक वगैरे टाकून दिलं. त्यानंतर बकेटमध्ये थोडासा निरमा घेतला आणि त्या बकेटमध्येच थोडंसं फिनाईल पण टाकलं आणि पाणी टाकून त्याला फेस होऊ दिला. त्यानंतर सगळं काही बाथरूममधलं जे काही सामान होतं, साबण वगैरे, ते सगळं आणून ठेवलं बाहेर मी. आणि वरच्या स्टाईलवर आणि खाली फरशीवर सगळीकडे ते पाणी मारून घेतलं. म्हणजे ते भिजेपर्यंत मी इकडे कपडे वगैरे धुवून घेतले. जे मी कपडे हाताने धुवत असते, ज्या कपड्यांचा रंग जातो असे कपडे मी हाताने धुते. ते कपडे धुवून घेतले. पॅन्ट वगैरे, शर्ट हे ते ज्यांचे कॉलर निघत नाही मशीनमध्ये, ते कपडे मी स्वच्छ धुवून घेतले. काही कपडे मी मशीनमध्ये लावले. तर हे हाताने धुतल्यानंतरच हे कपडे व्यवस्थित निघतात. त्यानंतर व्यवस्थित 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले व अर्धी बकेट पाणी घेऊन त्यामध्ये मी टाकून भिजत ठेवले शर्ट. आणि आता इकडे मी शेवटी बाथरूमच्या साईडला आले आणि त्या फरशा वगैरे सगळं काही घासायला सुरुवात केली. तर आठवड्यातून 2दा-3दा तरी मला हे घासायलाच लागतं, कारण की फरशी ही पांढऱ्या रंगाची असल्यामुळे ती लवकरच खराब होत असते. त्यामुळे तिला स्वच्छ करणं गरजेचंच आहे. आणि जास्त ऊन ह्या साईडला येत नाही, व्हेंटिलेशन वगैरे जास्त नाही आहे, त्यामुळे मग ते खराब दिसतं. आणि स्वच्छ केलं की जरा बरं वाटतं. मला टॉयलेट बाथरूम खराब असलेलं अजिबात आवडत नाही, त्यामुळे मी ते स्वच्छ करते. आणि लहान मुलं आहे, ते मातीचे पाय वगैरे घेऊन घरात येतात, खेळतात, तर चालूच असतं. तर फायनली सगळं हे स्वच्छ झालेलं आहे. पुन्हा आता बाथरूममध्ये स्टूल, साबण वगैरे हे सगळं मी नेऊन ठेवलेलं आहे. तर स्टूलला पण मी हातानेच असं धुवून घेतलेलं आहे. नंतर परत कधीतरी एकदा धुवून घेईल. त्यानंतर भांडे वगैरे झाले. आंघोळ झाली होती माझी, कारण टॉयलेट बाथरूम घासल्यानंतर आंघोळ वगैरे करून घेतली. मग आता जेवायचं होतं, तर भाकरी टाकायला सुरुवात केली. ही ज्वारी नाचणीचं पीठ आहे आणि हे मी असंच दळून आणलेलं. आणि गरम पाणी वगैरे मी काही वापरत नाही भाकर टाकताना, त्या आरामशीर होऊन जाते भाकर. आणि छानपैकी अशा मोठ्या 1-2 भाकरी करून घेतल्या जेवणासाठी. भाजी मला काही करायची नव्हती, आमटी होती. आणि सकाळी पण डब्यासाठी मेथी आणि मेथी मूग डाळ केलेली होती, त्यामुळे मग ती भाजी होती. भाकरी नव्हत्या टाकलेल्या, सकाळी जरा घाई झाली होती, म्हणून आता गरम गरम भाकरी टाकते आणि जेवायला वाढून घेते. व्हिडिओ कसा वाटला सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.